वेगळं काहीतरी करायला नको. कृपया गर्दी प्रचंड व्हायला लागलेली आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांना कृपया विनंती आहे. सरकारनं बेकायदेशीरपणे 1985 सर्टिफिकेट द्यायची बंद केली. आजही विदर्भामध्ये घटनेच्या 348 कलमामध्ये असं सांगितलं की ह्या देशामध्ये इंग्लिश ही भाषा राज्यकारभाराची नाही. 23 घटक राज्यामध्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेशामध्ये त्या GRचं भाषांतर आपापल्या भाषेमध्ये होईल. हे भाषांतर होत असताना 348च्या 3 प्रमाणे ज्यावेळेस ते त्या प्रादेशिक भाषेमध्ये भाषांतरित केलं जाईल आणि त्याच्यावरती राज्यपालांची सही होईल तर तेच समजावं. महाराष्ट्रामध्ये 6 कायदे आहेत. एक ग्रामपंचायत ऍक्ट आहे, जातीचा दाखला देण्याचा ऍक्ट आहे, तो व्हॅलिड करण्याचा ऍक्ट आहे, अॅट्रॉसिटीचा ऍक्ट आहे, वनजमिनींच्या हक्काचा ऍक्ट आहे आणि स्टॅम्प ड्युटी माफीचा ऍक्ट आहे. आता तुम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोघंजण काम करता. तुम्हाला म्हणजे कायदा जन्म कसा घेतो? कायदा जन्म घेत असताना 288 आमदार आहेत, विरोधी पक्ष नेता आहे, मुख्यमंत्री आहे, विधिमंडळ पक्ष आहे, स्पीकर आहेत आणि राज्यपाल आहेत. हे 6 कायदे गेल्या 70 वर्षामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या मंत्रिमंडळांच्या विषयात झालेले आहेत. परंतु हे 6चे 6 कायदे ज्यावेळेस इंग्लिशमधून मराठीत भाषांतरित झाले ते भाषांतर करताना प्रत्येक ठिकाणी धनग डचं भाषांतर धनग र झालं आणि राज्यपालांनी त्याच्यावर प्रत्येक वेळेस सही केली. आता तो घटनादत्त अधिकार झाला. आता मग जर 6 वेळा तुम्ही धनग डचं धनग र केले म्हणजे जातीचा दाखला देताना सुद्धा जातीचा दाखला देताना जी लिस्ट जोडली गेली की ह्या जातींना दाखला द्यायचा तर कुणाकुणाला द्यायचा तर ST मध्ये 36 क्रमांकामध्ये मराठीतल्या कायद्यामध्ये धनगरांना द्यायचा. मग राज्यपालांच्या सहीनं मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या जो हा दाखला पारित झालेला आहे तो आता जिवंत आहे की धनगरांना सर्टिफिकेट द्या. मग का देत नाही? हा एकदम साधा प्रश्न. दुसरी गोष्ट, घटना ही काय आभाळातनं पडलेली नाही. घटना तयार करताना बाबासाहेबांनी परिशिष्ट नंबर 9चा कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी लिहिलेला प्रबंध 1881 पासून 1931 पर्यंतच्या जातनिहाय जनगणना आणि मानववंशशास्त्रज्ञांचे 29 संदर्भ ग्रंथ ह्या तिन्हीच्या आधारावरती ह्या देशातली जी आरक्षणाची नीव आहे, आरक्षणाचं फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये कुठंही ध न ग ड नावाचा 39 मानववंशशास्त्रज्ञांनी उल्लेख केलेला नाहीये. जातनिहाय जनगणनेमध्ये जवळपास 81 पासून 31 पर्यंत म्हणजे 50 वर्षाच्या कालावधीमध्ये इंग्रजांनी कुठेही उल्लेख केलेला नाही. धनगड हा शब्द 1956च्या अगोदर ह्या देशातल्या कुठल्याही राज्यात आलेला नाहीये. म्हणजे धनगड नावाची अवदसा कुठून आली त्याचा काही संबंध नाही. धनगड ही जात नाहीच ना, जगात नाही. म्हणजे आपल्या भारतात तर कुठे नाही. बिब्लोग्राफी नावाचा जागतिक संदर्भ आहे. कारण इंग्रजांचं रचड आणि ते सरकारने दादा अनेक वेळा केलंय. हो, अनेक वेळा केलंय. आणि जेवढ्यांनी प्रमाणपत्र राज्यात घेतली म्हणजे परवा दिवशी आमची एक पिटिशन होती. कारण ह्या देशामध्ये मुनीत चिनप्पा आणि बसवलिंगप्पा आणि ह्या देशामध्ये आता छत्तीसगड सरकार बिहारमध्ये धनगड हो ते केलं ना. धनगर तिथंच 48 वेळेस आले होते ना पंढरपूरमध्ये आपल्या ह्या चंद्रभागा मैदानावरती. त्यावेळेस महाराष्ट्र सोडून खासदार साहेब अनेक राज्यामध्ये धनगर डचं धनगर र केलं. मग महाराष्ट्रातच का करत नाही? सगळ्यात काय 2019ला फास्ट ट्रॅकवर चालवतो म्हणलं, सरकार सगळा खर्च करतो म्हणलं.